नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। समोरही असेच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा। नागपूरचे प्रख्यात समाजसेवक व इंडियन बँकेचे दफ्तरी मिलिंद गोंडाने गुरुजी यांचे आज बँकेच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करण्यात आला। मिलिंद गोंडाने गुरुजी यांनी 30 वर्षाच्या बँकेच्या कार्यकालात राहून आपल्या पगारातला एक हिस्सा समाजाच्या कल्याणासाठी लावित असत। गुरुजींनी असे अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली। गुरुजी म्हणाले, सेवानिवृत्तीनंतरही मी मरेपर्यंत समाजाच्या कार्यासाठी तत्पर राहील। धन्यवाद। आज ज्यांचा सत्कार आणि ज्यांनी याची सेवा दिलेली आहे, सन्माननीय गुरुजी गोंडाने गुरुजी यांच्याबद्दल आपले सहकारी भरपूर वर्षापासून आपल्यासोबत कार्यरत होते, त्याबद्दल आपण काय सांगणार? मिलिंद फावोजी गोंडाने आमचे मिलिंद फावोजी गोंडाने 27/9/1995 त्यांच्यापासून तर आज 30 वर्षाची सेवा ते इंडियन बँकेला देत आहे। आणि त्यांचा काळ म्हणजे असा होता, त्यांनी त्याची सुरुवात एका स्लम एरियामध्ये राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, पुष्कळ मेहनत केली आणि मेहनत करून ते इंडियन बँकेमध्ये आले। इंडियन बँकेमध्ये त्यांनी नागपूर ब्रांच, कामठी कॉलेज ब्रांच आणि त्यानंतर वर्धमान नगर शाखेमध्ये त्यांनी इथे सेवा केली। आणि आजच्या ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये ही सेवा त्याची इतकी प्रगट होती, कारण की त्यावेळेचा काळ असा होता की ग्राहकांना आणणे, ग्राहकांना सेवा देणे, त्यांच्याशी बोलणे, ही त्यांची बोलण्याची पद्धत जी होती, त्यामुळे ह्या वर्धमान नगर शाखेमध्ये आज इतके त्यांचे ग्राहकगण झालेले आहेत की सर्व त्यांना गुरुजी म्हणू लागले। ते त्यांना या पद्धतीनं बोलत होते की ते त्यांची सेवा म्हणजे घरपोच सेवा पण ते करत होते। आणि मिलिंद गोंडाने गुरुजींनी बँकेतच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं एक मोलाचं काम आहे। त्यांचे काम शाळेला पुस्तके दान करणे, त्यानंतर अलमाऱ्या देणे। त्यांनी बडेगाव इथं एका गावामध्ये त्यांनी तिथेल एका वाचनालयाला त्यांनी पुस्तके आणि अलमारी दान केली आहे। तसेच कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी पुष्कळ काम केले, पुष्कळ लोकांना त्यांनी अन्नदान केलं। त्यामुळे त्यांना ग्लोबल वेलफेअर असोसिएशनतर्फे त्यांना पुरस्कारसुद्धा सन्मानसुद्धा करण्यात आला। त्यानंतर ते इतके काम केले की ते गुणवंत कामगाराकरता त्यांनी अर्जसुद्धा केलेला होता। आणि त्याकरता विदर्भ अवॉर्ड वेलफेअर असोसिएशनतर्फे ते त्यांच्या कामामध्ये ते सहभागी झाले। आज या ठिकाणी विदर्भ अवॉर्ड वेलफेअर असोसिएशनचे सुद्धा कार्यकर्ते आलेले आहेत, ग्लोबल वेलफेअर असोसिएशनचे सुद्धा कार्यकर्ते आलेले आहेत। आणि डॉक्टर आंबेडकर वाचनालयाचे बडेगाव येथे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या हा रिटायरमेंटचा कार्यक्रम म्हटलं की सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठा हे असते, म्हणजे मनाला थोडा हे होऊन जाते की ते कार्यक्रम केल्यानंतर सुद्धा ते त्यांना भेटायला आलेले आहेत। आणि त्यांना अशा हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या आहेत की त्यांचे आयुष्य जीवन असेच सुरळीत चालू आणि छान। जय हिंद। मी ग्लोबल वेलफेअर असोसिएशनचा सदस्य आहे आणि मिलिंद गोंडाने सरांचा आमच्या ग्लोबलमध्ये खूप मोठा वाटा आहे। त्यांनी आम्ही जेव्हा लोकमत स्क्वेअरला धम्मदीक्षाच्या दिवशी आम्ही फ्रूट वाटतो, तेव्हा त्यांना आम्ही बोलवतोच अध्यक्ष म्हणून किंवा सदस्य म्हणून, आणि ते थोडं फ्रूट वाटतात। नेहमीच सतत आम्हाला सतत त्यांच्या कामाचा आम्हाला फायदा होत राहतो। सुटेक नमस्कार, मी प्रितेश परतेकी, शाखा अधिकारी इंडियन बँक वर्धमान नगर ब्रांच। मिलिंद काका सेवानिवृत्त होत आहे आमच्या ब्रांचमधनं। मी गेल्या 1.5 वर्षापासून या ब्रांचला आहे आणि काकासोबत काम करत आहे। काका आपल्या कामात
खूपच प्रामाणिक आहे आणि त्यांच्याकडून खूप काही आम्हाला शिकायला मिळालं. त्यांचा अनुभव कायम आमच्यासोबत राहिला. इव्हन आम्ही आग्रह केला आहे की रिटायरमेंट असल्यानंतरही ते आमच्या शाखेत परत म्हणजे आम्हाला सहयोग करतील, मार्गदर्शन करतील, आम्ही विनंती केली त्यांच्याशी. हे त्यांनी कबूल केले. त्यांच्यासाठी खूप खूप आभार. आणि जे काही आम्ही काकाबद्दल ऐकलं आहे त्याबद्दल आम्ही स्वतःला खूप अभिमान मानतो की बा काकासारखे महान पुरुषसोबत काम करायला आम्हाला सौभाग्य मिळालं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. काका, तुम्हाला येणारं रिटायरमेंटचं जे आयुष्य आहे ते त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मैत्रीपूर्ण जय भीम. माझे नाव ॲडव्होकेट मुकेश मधुकर मेश्राम आहे आणि मी बाबुळबन गरबा मैदान येथे राहतो. आणि मागील 20 वर्षापासून माझ्या इंडियन बँक अलाहाबादमध्ये मर्ज झालेली आहे आता ती बँक. त्यामध्ये माझ्या वर्धमाननगर ब्रांचला अकाउंट आहे. आणि मागील 20 वर्षापासून मिलिंद गोंडाने गुरुजी यांच्यासोबत माझा संपर्क आहे. त्यांचं कार्य इतकं अतुलनीय आहे की त्याच्याबद्दल कमी वेळामध्ये बोलणं शक्य होणार नाही. म्हणून फक्त एवढं सांगतो की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो विचार होता की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा समाज हितासाठी देण्यात यावा, त्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. त्यांनी अनेक असे कार्य केले आहेत, त्याच्याबद्दल बोलणं कमी वेळामध्ये शक्य होणार नाही. फक्त 1-2 उदाहरण सांगतो. आमच्या इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी ते ग्रिलिंग आहे. तर त्या ग्रिलिंगच्या संपूर्ण 2 पगार मिलिंद गोंडाने गुरुजींना तिथे दिला आणि कुठल्याही प्रकारचे नाव त्यांनी स्वतःसाठी मागितलं नाही की माझ्या इथे नाव देण्यात यावं. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पूर्व नागपूरच्या परिसरामध्ये जेवढी पिंपळाची झाडं आहेत त्याला बोधिवृक्ष नावाची पाटी लावली आणि असे अनेक कार्य त्यांनी केले. आणि आमच्या परिसरामध्ये सुगत बुद्धविहारमध्ये दरवर्षी आम्ही 10वी-12वीचा सत्कार महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने घेत असतो. त्यामध्ये ते सातत्याने येत असतात आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून स्कॉलरशिप देत असतात, पुस्तकं देत असतात. असे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमात आहे. असे व्यक्तीच्या आज सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य त्यांचे असेच राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. नमस्कार, आप सबका स्वागत है. आज काका आज रिटायर हुए हैं. मुझे यहाँ पे आके लगभग 1.5 साल हो गया है. काका के साथ में काम कर रहा हूँ. तो काका का अनुभव हमेशा हमारे साथ में रहा है और वो क्या कहे, मतलब काका एक महान, मतलब उन्होंने बहुत कुछ किया है और तो हमेशा हमें गाइड करते हैं, सहयोग करते हैं. और हम चाहते हैं काका रिटायर होने के बाद भी हमारे साथ काम करें. और जिसके लिए हमने उनसे पूछा कि उन्होंने हाँ बोला. काका को रिटायरमेंट मिलिंद गोंडाने गुरुजी यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित वर्धमाननगर ब्रांचचे मॅनेजर सन्माननीय पंकज सर, त्याचबरोबर आदरणीय मिलिंद गोंडाने गुरुजी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आणि त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांनी काम केलं आहे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्राहक वर्ग, सर्वांना माझ्या सप्रेम जय भीम. आता माझ्या पूर्वीचे ब्रांच मॅनेजर यांनी सांगितलं आहे की गोंडाने गुरुजी असे महान व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपली सेवा या शाखेमध्ये दिली आहे. त्यांनी समाज कार्य सुद्धा केलेले आहे. आता मी मागील 20 वर्षापासून मिलिंद गोंडाने गुरुजी यांना या ठिकाणी ओळखतो आणि त्यांनी बँकेमध्ये कार्य तर केलंच आहे, त्यांच्या बँकेमध्ये खूप मोठं कार्य आहे. म्हणजे मी मागील 20 वर्षापासून पाहतो कितीतरी अधिकारी आले आणि सेवानिवृत्ती होऊन गेले, पण आज पण इथला जो ग्राहक वर्ग आहे तो पहिला पुढे नाही जात, पण पहिले मिलिंद गोंडाने गुरुजीकडे जातो आणि आपले जे काही असले कार्य ते त्यांना सांगतो आणि मिलिंद गोंडाने गुरुजी त्यांना सॅटिस्फाईड करतात आणि सॅटिस्फाईड होऊन इथं जातात. आणि आता गोंडाने गुरुजी यांच्या सेवा निवृत्ती होत आहे असं जेव्हा माहीत पडलं लोकांना, तर त्यांना खूप मोठी दुःख झालं की आता आम्ही या बँकेमध्ये यांना पाहून येत होतो, आता आमचे हात कसं होणार. तर आम्ही सर्वांना विनंती पण करणार आहोत की Happy birthday to you.
Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. सांगितलेलं आहे आणि मी काय जास्त सांगू शकत नाही. मी एवढं सांगतो की या बँकेमध्ये माझी वाली 20 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. जितकं माझ्या घरच्या प्रेम नव्हता तितकं माझ्या प्रेमची कस्टमर झालेलं आहे. याचा मला खूप अभिनंदन आहे. आणि आज ज्यामुळे हे कस्टमर माझ्या इथे येऊन सत्कार करत आहे मला खंत वाटत आहे. मला सध्यामध्ये मला अश्रू धरत आहे कारण की मी माझ्या सत्कार नसे हा माझ्या कामाचा गौरव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते हमेशा की भैया शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. अंधश्रद्धेला कदाचित बळी पडू नका. तुम्ही सक्षम व्हा आणि शिक्षण घ्या आणि चांगल्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावर नोकरी करा. हेच माझे सांगतो. इथे सर्व मान्यवर लोक आलेले आहेत आणि माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व जेणेकरून कोणी कणाहून आलेलं आहे कोणी कुठून आलेलं आहे आणि माझ्या त्या समारंभामध्ये उपस्थित झालेलं आहे.